पेण नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 ब मध्ये शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार भूषण कडू हे भरघोस मतांनी विजयी झालेत। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले। या नगर परिषद निवडणुकीत महायुतीत फूट पडल्यानं शिवसेना शिंदे गटानं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता। यामध्ये एकूण 5 उमेदवार धनुष्य चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उतरले होते। प्रभाग क्रमांक 4 ब मधील युवा नेते भूषण कडू यांनी जनतेचे प्रश्न वेळोवेळी मांडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे मतदारांनी भूषण कडू यांना मताधिक्य दिल्यानं ते निवडून आलेत। यावर्षी पेण नगर परिषदेवर शिवसेनेनं आपले नगरसेवक पदाचं खातं उघडलंय। ही निवडणूक चुरशीची झाली। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला शिवसेनेतर्फे नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आणि मी धनुष्य चिन्हावर ही निवडणूक लढलो आणि विजयी झालो। माझ्या जनतेने मला निवडून दिले, त्यामुळे मी नगरसेवक नाही तर जनतेचा सेवक झालो, असं नवनिर्वाचित नगरसेवक भूषण कडू यांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। जय महाराष्ट्र। मला जो कौल दिला आणि मला जो विजयाचा घोडदौड पहिला झेंडा लावायची जी संधी दिली मला या जनतेने, त्यांचा पहिले मी आभार मानतो। आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याचा मी सार्थक करून दाखवलं। आज पेणमध्ये प्रभाग 4 मधून माझी उमेदवारी त्यांनी डिक्लेअर केली। ती निवडणूक दिल्यानंतर जो धनुष्यबाण चिन्ह घेऊन मी जो लढलो आणि त्याचं हे फळ मिळालं। आता खऱ्या अर्थाने जर मी नगरसेवक नाही तर माझी ही जनता नगरसेवक झालेली आहे आणि मी त्यांचा सेवक झालेलो आहे आणि ते सांगतील तसं मी करणार आहे आणि नक्कीच पेणमध्ये शिवसेना वाढीचा प्रयत्न करणार। पेण नगरपालिका निवडणुकीमध्ये अत्यंत अटीतटीची आणि चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून प्रवीण शंकर पाटील यांनी उमेदवारी लढवून सर्वांना चारी मुंड्याचित केलंय। नागरिकांच्या सहकार्यामुळेच यश संपादन केले आणि पेणमध्ये नगरसेवक झालोय याचा मला सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया आम्ही पेणकर विकास आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण पाटील यांनी दिली आहे। या प्रभागामध्ये खासदार, आमदार, माजी अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांसह अनेक जण मला हरवण्यासाठी मैदानात उतरले होते। मात्र मी या सगळ्यांना पुरून उरलो आणि जनता जनार्दनांनी मला चांगलं सहकार्य करून 1097 मतं देऊन पेण नगरपालिका निवडणुकीत निवडून आणलं। त्याबद्दल सामान्य जनतेचे ऋण मी कधीही विसरणार नाही, असंही प्रवीण पाटील यांनी म्हटलंय। भविष्यात 5 वर्षांमध्ये माझ्या मनातल्या ज्या संकल्पना आहेत त्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे सेवा करीन, असंही प्रवीण पाटील म्हणाले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। नगरपालिकाच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल लागलेला आहे। आपली माणुसकी आणि नेहमी जनतेच्या सेवेसाठी आपण तत्पर असता या आपल्या कामाच्या जोरावरच जनतेने आज आपल्याला निवडून दिलेला आहे। तर आपण जनतेचे कशा पद्धतीने आभार मानतो? सर्वप्रथम मी जनतेचे पहिल्यांदा अगदी मनापासून आभार मानतो, कारण माझी ही शक्ती जी होती ती माझा भाऊ आणि माझे कीर्तिशेठ बापना, माझे सगळे सहकारी, जनता यांनी मला जी ताकद दिली त्या ताकदीवर मी आज आहे। ताकद ह्यांची धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, मला जनशक्तीने विजय करून दिलेला आहे। जनता जनार्दन त्यांचे मी कायम ऋणी राहीन आणि त्यांच्यासाठी जास्तीत जास्त मला जे काय काम करता येईल ते मी करेन, अहोरात्र काम करेन, एवढंच मी सांगू इच्छितो। पुन्हा एकदा जनतेचे आभार मानतो आणि माझ्या पत्रकार बंधूंचे पण मी आज आभार मानतो की त्यांनी मला खूप मदत सहकार्य केलं। त्याबद्दल मी माझ्या अगदी सहकाऱ्यांचे आणि सगळ्या वतीने माझ्या वॉर्डचे सगळ्यांचे आभार मानतो। आपल्यासोबत सर्वसामान्य जनता आणि विरोधकासोबत सत्ताधारी तर होतेच, पण खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, गावोगावचे सरपंच हे सर्व उतरलेले असताना सुद्धा जनतेने आपल्याबद्दल कौल दिलेला आहे। काय सांगा? तेच म्हणतोय मी, ते जनता जनार्दन, जनतेने मला हा कौल दिला आहे आणि जनतेने धनशक्तीला डावळले आणि जनशक्ती सांभाळले। त्यांच्या समोर बीजेपीचे खासदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, जिल्हा परिषद सदस्य असे सर्व म्हणजे गावचे सरपंच, पंचकृषीतले बीजेपीचे सर्व पदाधिकारी माझ्या अगेन्स्ट असताना मला जनतेने उचलून धरलं आणि जनतेने मला हा विजय दिला। त्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो।
पेण नगरपालिका निवडणूक नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या विजयासाठी चुरशीची झाली। 21 डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पार्टीची ताकद जास्त असल्याचं पाहायला मिळालं। या निवडणुकीत अतिमहत्त्वाची ठरलेली प्रभाग क्रमांक 7 मधील नगरसेवक पदासाठीच्या निवडणुकीचा निकाल लागून यामध्ये भाजपच्या आफरीन मुदस्सीर अखवारे यांचा बहुमतानं दणदणीत विजय झालाय। विजयासाठी तगडं आव्हान म्हणून उभ्या असलेल्या मुस्कान झटाम यांचा मोठ्या मतांच्या फरकानं पराभव झाला। उमेदवार आफरीन मुदस्सीर अखवारे यांनी विजय मिळवून भाजपचा झेंडा नगरपालिकेवर फडकवत नगरसेवक पद मिळवले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। पेण नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी एका उमेदवारानं विजय मिळवत पालिकेत प्रवेश केलाय। प्रभाग क्रमांक 4 मधून ठाकरे गटाच्या अरुणा सुहास पाटील यांनी 911 मतं मिळवून विजय संपादन केलाय, तर प्रभाग क्रमांक 4 मधून शिंदे गटाच्या भूषण कडू यांनी 819 मतांनी दणदणीत यश मिळवलंय। तब्बल 28 वर्षांनंतर ठाकरे गटाची तर प्रथमच शिंदे गटाची पालिकेत एंट्री झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। नवनिर्वाचित नगरसेवकांकडून शहराला विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। महाराष्ट्र, मी समीर म्हात्रे, तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। आणि आज आम्हाला सर्वांना सर्व शिवसेना अत्यानंद होत आहे, कारण आमच्या ताई अरुणा सुहास पाटील ह्या भरघोस मतं निवडून आलेल्या आहेत। आणि त्याहीपेक्षा जास्त आनंद आहे की स्थानिक आमदार यांच्या नातीला पराभव त्यांनी केलेला आहे त्यांचा। त्याच्यामुळे हा विजय सर्वांचं लक्ष खरं म्हणजे प्रभाग क्रमांक 4 मध्ये केंद्रित होतं। पूर्ण शहरामध्ये 24 जरी नगरसेवक असले तरी सर्वांचं लक्ष प्रभाग क्रमांक 4 मध्ये होतं, कारण तसं मला वाटतं एकाच घरातील सर्व मंडळी आपल्या विरोधामध्ये उभी होती। कधी काळी आमच्या सुहास पाटलांनी त्यांचा बालेकिल्ला म्हणून हा त्यांनी राखला होता, प्रत्येक क्षणी त्यांना मदत केली होती। पण काही अपरिहार्य कारणामुळे आज सुहासभाई आमचे शिवसेना ठाकरे गटामध्ये आहेत आणि आज शहर प्रमुख आहेत। आणि अशा लढतीमध्ये सगळे दिग्गज एका बाजूला जनशक्ती आणि धनशक्ती याचा खरा जर तुम्हाला हे बघायला मिळालं असेल तो इथे बघायला मिळालं असेल की सर्वसामान्य व्यक्तींनी, सर्वसामान्य मतदारांनी आज धनदांगड्या अशा आमच्या नेत्यांना दूर चाललेली आहे आणि याचा सर्वस्वी आनंद आम्हाला होत आहे। आणि खरं सांगायचं तर आम्हाला एक जरी आमचा नगरसेवक निवडून असेल तरी आम्हाला ती नगराध्यक्ष पदाची सीट जणून आल्याचा आम्हाला आनंद होत आहे। आणि सर्व मतदारांनी जो विश्वास आमच्या सुहासभाईंवर अरुणावर दाखवला आणि शिवसेनेच्या मशालीवर दाखवला, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। आणि येत्या 5 वर्षांमध्ये नक्कीच अरुणाताई जनतेची जी आश्वासन दिलेली कामं पूर्ण करतील। आणि आज आम्ही 0 फोडून 1 वरती आलेलो आहोत आणि भविष्यामध्ये येत्या 5 वर्षाच्या काळामध्ये 2424 नगरसेवक आमच्या लढतीमध्ये असतील आणि त्यातले आम्ही बहुसंख्य निवडून येतील आणि नगराध्यक्ष आमचा असेल एवढी मी जनतेला ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज मी प्रभाग क्रमांक 4 मधून निवडून आलेली आहे। जनतेने माझ्यावर पूर्ण विश्वास टाकलेला आहे। तो विश्वास मी 5 वर्षात त्यांचं पूर्ण करेन आणि त्यांची जी रखडलेली कामं आहेत ती मी 100% कामं करण्याचा प्रयत्न करेन। आणि हा विजय माझा नसून माझ्या जनतेचा आहे, त्यांचे मी आभार मानतो। हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षांसह 8 नगरसेवक मताधिक्यानं विजयी झालेत। विजयी उमेदवारांची माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट घेऊन सत्कार केलाय। यावेळी जवळगावकर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या आणि जनतेच्या कामाला प्राधान्य देण्याचं आवाहन केलंय। तसंच काँग्रेस पक्षावर मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा ठाम विश्वास जवळगावकरांनी व्यक्त केलाय। यावेळी नगराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड यांच्यासह नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। हिमायतनगर नगरपंचायतचा निकाल लागलेला असून या ठिकाणी शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षासह 8 उमेदवार विजयी झालेले आहेत। आणि साहेब, या ठिकाणी हिमायतनगर शहरातील मतदारांनी पुन्हा एकदा तुमच्यावर विश्वास दाखवत नगराध्यक्षासह 8 उमेदवारांना विजयी केलेला आहे, काय सांगाल? हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला जे सत्ता बहुमत त्या ठिकाणी दिलं त्याबद्दल मी प्रथमतः हिमायतनगर शहरातील सर्व बंधू भगिनी मातांचं मनापासून या ठिकाणी आपल्या माध्यमातून आभार मानतो। आणि
हिमायतनगर नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर दुसऱ्यांदा ही निवडणूक झाली. पहिल्या वेळेस सुद्धा काँग्रेस पक्षाला लोकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. यावेळेस सुद्धा काँग्रेस पक्षाला भरभरून लोकांनी प्रेम दिलं. हे देण्याचं कारण की लोकांचा विश्वास आम्ही त्या ठिकाणी संपादित केलेला आहे. लोकांना पूर्ण विश्वास पक्षावर, आमच्या सर्व मंडळीवर आहे. म्हणून त्या ठिकाणी लोकांनी भरघोस त्या ठिकाणी पाठिंबा देऊन निवडून दिलं. येणाऱ्या काळामध्ये जे काही हिमायतनगर शहरातील उर्वरित समस्या, उर्वरित कामं राहिले ते भविष्य काळामध्ये येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये पूर्ण करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि पूर्ण करू, हे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. हिमायतनगर शहरात पहिल्यांदा नगरपंचायत आल्यावर विकास केला असे आरोप झालेले आहेत आपल्यावर, तरी देखील आपले या ठिकाणी वर्चस्व निर्माण झालं, काय सांगा? आता विरोधकाचा कामच आहे विरोधात बोलायचं, पण त्या ज्यांनी काम नाही केले म्हणले त्यांना जनतेने दाखवून दिलं की कोण काम केलं आणि कोण काम केलं नाही. त्याच्यामुळेच पुनश्च आम्हाला या ठिकाणी लोकांनी सेवा करण्याची संधी दिली. मराठवाड्यामध्ये भाजप आली आहे प्रत्येक ठिकाणी, आणि नांदेड जिल्ह्यात आपली काँग्रेस म्हणजे वर्चस्व जे निर्माण केलं ते हिमायतनगरमध्ये आहे. अनेक 2 मंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांची सभा लागली होती. आपण एकही सभा न लावता विजय मिळवला आहे. हदगाव नगर परिषद असो का हिमायतनगर नगरपंचायत असो, दोन्ही विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्ष म्हणण्यापेक्षा भाजप सेना यांनी जवळपास कॅबिनेट दर्जाचे मंत्री या ठिकाणी आणले, त्यांच्या सभा लावल्या. हिमायतनगरमध्ये सगळ्या पक्षाचे त्या ठिकाणी वरिष्ठ नेते आले, मंत्री आले. आम्ही, आमचे कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाचे सर्व सैनिक आम्ही या ठिकाणी स्वतःच या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचून जनतेला या ठिकाणी पक्षाचं जे काही ध्येय धोरण आहे, पक्षाची भविष्य काळामध्ये काय करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जनतेसोबत मांडल्यानंतर जनतेला सुद्धा मंत्री येऊन त्याच्यावर विश्वास नव्हता, तेवढा विश्वास आमच्यावर आहे. म्हणूनच आम्हाला पुनश्च या ठिकाणी निवडून दिलं. नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे नालंदा भरणे यांचा 4646 मतांनी दणदणीत विजय झालाय. आर्णी तहसील कार्यालयात आर्णी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या मतमोजणीमध्ये आर्णी शहरातून काँग्रेसचे नालंदा भरणे यांनी दणदणीत विजय मिळवत शिवसेनेचे उमेदवार कुणाल मनवर यांचा पराभव केलाय. या निवडणुकीत काँग्रेसच्या नालंदा भरणे यांना 4646 मतं मिळाली, तर शिवसेनेचे कुणाल मनवर यांना 3379 मतं प्राप्त झाली. तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे राजू वाडेकर हे 3333 मतांसह राहिले, तर चौथ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अश्वजित गायकवाड यांना 3145 मतं मिळाली. आर्णी नगर परिषदेत एकूण 11 प्रभागांमधून 22 नगरसेवक निवडून आलेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पूजा ढाले, आरिफ खान यांनी. सर्वांना नमस्कार. ह्या सार्वत्रिक नगर परिषद निवडणुकीमध्ये मला सर्वांनी अतिशय चांगलं मतदान केलं, भरभरून मतदान केलं आणि मी विजय झालो. पण हा विजय माझा एकट्याचा नाही आहे, हा विजय आमच्या खाजा भैयाचा आहे, आमच्या आदरणीय मोगे साहेबांचा आहे, आमचे आरी भैया यांचा विजय आहे, भारतीय काँग्रेस पक्षाचा विजय आहे, सर्व आर्णी शहरांचा, आमच्या हितचिंतकाचा, भाऊ बहिणीचा, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शकाचा, सर्वांचा हा विजय आहे. आणि आमचे खासदार प्रतिभाताई धानोकर हा यांचा फार मोठा विजय आहे. पेण बाजार समिती परिसरात असलेल्या स्टार ट्रेडिंग कंपनी या बारदान गोडाऊनला दुपारी आग लागून धुराचे लोट सर्वत्र पसरले. आग लागल्याचं समजताच पेण नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. लागलेल्या आगीत गोडाऊनमधील बारदान हे आगीच्या भक्षस्थानी पडून नुकसान झाले. अग्निशमन दलाने अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यानं मोठा अनर्थ टळलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. मेरा नाम मंसूर सिद्दीकी, कंपनी स्टार ट्रेडिंग कंपनी. लंच का टाइम था, सब लोग लेबर खाना खाने को गई थी, कुछ ऊपर थे कुछ नीचे थे, मैं भी नीचे ही था. आग लगी हुई देखी मैंने, ऊपर से कुछ गिरा, फिर हम लोग आए और पानी डाला, उस पर कंट्रोल नहीं हो पाया, हवा चल रही थी तो लगती चली गई. और पानी हम लोग डाल रहे थे, पूरी लेबर आ गई, सब पानी डाल रहे. बाद में थोड़ी देर में फायर ब्रिगेड भी आया.
लातूर कल्याण द्रुतगती मार्गासाठी बीडमध्ये आज आक्रोश आंदोलन करण्यात आले। बीड जिल्ह्यावर अन्याय नको, नियोजित लातूर कल्याण द्रुतगती मार्ग हा बीड जिल्ह्यातूनच जावा, आराखड्यात बदल करून बीड जिल्हावासियांवर अन्याय करू नये अशा मागण्या करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। डॉक्टर गणेश ढवळे या सामाजिक कार्यकर्त्याच्या सहकार्यानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सदर द्रुतगती मार्ग हा लातूर, कळंब, पारा, ईट, खर्डा, जामखेड, अहिल्यानगर, कल्याण या मार्गाने नेण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर केल्याचं समोर आलंय। हा प्रस्ताव बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर अन्याय करणारा असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। त्यामुळे बीडकरांनी प्रताप सरनाईकांचा निषेध केलाय। जर या आराखड्यात बदल करण्यात आला नाही तर प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी येणारे पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोराड यांनी। या अधिवेशनामध्ये लातूर ते कल्याण हा जनकल्याण द्रुती मार्ग याला मंजूर मिळालेला आहे। मात्र हा मार्ग जो आहे तो बीड जिल्ह्यातून जात असताना जे परिवहन मंत्री आहेत तथा पालकमंत्री धाराशिव प्रतापजी सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे की हा मार्ग जो आहे तो बीड जिल्ह्याऐवजी धाराशिव मध्ये जावा। म्हणजे एकंदरीतच हा बीड जिल्ह्यावर अन्याय आहे। हा अन्याय बीडकर सहन करणार नाहीत। बीड मधल्या शेतकऱ्यांना, उद्योगांना, त्याचबरोबर रोजगाराला नवी दिशा देणारा आणि बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी असणारा हा महामार्ग बीड जिल्ह्यातून जावा अशी आमची मागणी आहे। यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करत आहोत। जर ही मागणी रद्द नाही झाली तर येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री ध्वजारोहणासाठी येणार आहेत त्यांच्यासमोर आम्ही तीव्र निदर्शन करू आणि आम्ही सगळे बीडकर रस्त्यावर उतरू। देगलूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयमाला बालाजी टेकाळे यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार मनोरमा निलमवार यांना 244 मतांनी पराभूत करून विजयी झाल्यात। नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा झेंडा रोवला गेलाय। नगराध्यक्ष पदासह 15 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयी झालेत तर काँग्रेस पक्षाचे 12 नगरसेवक विजयी झालेत। निवडणुकीदरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप आणि शिवसेना शिंदे गटात चौरंगी लढत रंगली होती। काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनोरमा निलमवार यांना 14,721 मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवार विजयमाला टेकाळे यांना 14,965 मतं मिळाली। भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 27 नगरसेवकांपैकी एकही खातं उघडता आले नाही। त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा धुव्वा उडालाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी। सर, आज राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे आणि एकूण तुमचे किती उमेदवार निवडून आलात काय सांगू? सर्वप्रथम मी देगलूर शहरातील मतदारांचं जाहीर आभार व्यक्त करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवून अध्यक्षपदाच्या उमेदवारासहित 15 नगरसेवक निवडून देऊन आम्हाला एक हाती सत्ता दिलेली आहे। देगलूर शहराच्या विकासाबद्दल आम्ही जे काही वचननामा दिला होता तो पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, नांदेड जिल्ह्याचे लोकनेते माननीय प्रतापराव चिखलीकर साहेब, आमचे मार्गदर्शक माजी खासदार भास्करराव खदावर साहेब, स्थानिक पातळीवर व्यंकटराव गोजेगावकर, अविनाशजी घाटे या सर्वांच्या सहकार्यानं हा विजय साकार झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 1 महिन्यापासून सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय तळमळीनं, अतिशय मेहनतीने काम केलं। जसा आम्हाला मोठा विजय पाहिजे होता तसा जरी विजय मिळाला नाही तरी विजय म्हणजे विजयच असतो। येणाऱ्या 5 वर्षामध्ये देगलूर शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करू हे या वेळेस मी आपल्या सर्व जनतेला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। एकूण सर किती सीटा तुमच्या या ठिकाणी लागलेल्या आहेत? त्या 27 पैकी 15 जागा निवडून आलेल्या आहेत। काही जागे आमचा अल्पमतानं पराभव झाला तर काही ठिकाणी जास्त मतानं पराभव झाला। त्या सर्व गोष्टीवर आम्ही विचारविनिमय करू। ज्या ठिकाणी पराभव झाला तो कशामुळे झाला, काय चुकलं ते पाहू। निवडून आल्या ठिकाणी किती मतांनी निवडून आलोत या सर्व गोष्टीचा अभ्यास करू आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष अतिशय भक्कम करण्यासाठी संघटनाचं काम चांगल्या पद्धतीने करू। अजून एकूणच सर तुमच्या विकासाच्या मुद्द्यावरच हे निवडणुका झाल्या असं जनतेमध्ये मोठी चर्चा देखील आहे आणि विकासाचं मॉडेल म्हणून लक्ष्मण पद्मवार हे निधी या ठिकाणी विकासाच्या संदर्भात बोलल्या जाते म्हणूनच या ठिकाणी राष्ट्रवादीचा विजय झाला असं समजतं। देगलूर शहराची जनता विकासाची जाण असणारी जनता आहे। मागच्या निवडणुकीत माझा अल्पमतानं पराभव झाला होता तेव्हाही देगलूरच्या जनतेनं म्हटलं होतं की आमचा
शहर विकासाबाबतीत मागे गेलं, पण जे देगलूरच्या जनतेची खंत होती ती खंत यावेळेस राहणार नाही आणि चांगल्या प्रकारचा विकास करून देगलूर शहराला आपण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं शहर करून दाखवू. आमची 2,000च्या अधिक मतांना अपेक्षा होती, पण कुठं चुकलं काय नाही पाहूत आम्ही. काही ठिकाणी आमचा अनपेक्षित असं पराभव झाला आहे, काही ठिकाणी त्याची आम्ही कारमीमांसा करू. त्यानंतर येत्या आठवड्यामध्ये सर्व बूथ वाईज मतदानाची आकडेवारी घेऊ, त्यावर अभ्यास करू आणि आम्ही कुठं कुठं चुकलोत त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. विरोधकांनी तुमच्यावर फार कडाडून टीका केली होती, त्याबद्दल आज आपल्याला काय वाटते? त्यांना उत्तर जनतेने दिलेलं आहे, त्यामुळे मला उत्तर द्यायची गरज नाही. काय सांगा सर, तुमचा विजय झालेला आहे पत्नीचा, काय सांगा पहिली प्रतिक्रिया काय? दिल्लीच्या सर्व मालक जनतेचा पहिले मी आभार मानतो, पण त्यासोबत आमच्या राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते होते त्यात प्रामुख्याने महिला कार्यकर्ते व सर्व युवा कार्यकर्ते, आमचे सिनियर कार्यकर्ते जे जीवापाड मेहनत घेतली त्या सर्वांचा आभार मानतो. आणि लोकांनी ते आता कळून दिला आहे. विशेष म्हणजे आता आम्हाला टेक्निकचा विकास कसं करावे ह्यावरच मतदान करून विकासाच्या बाबतीत मी आता पुढची दिशा ठरवून आहोत. काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? सर्वप्रथम देगलूरच्या नगरीचे सर्व समाज बांधव, सर्व नागरिकांना आभार मानतो की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा जे प्रसिद्ध केला होता विकास कामाचा, त्या दृष्टिकोनातून विकास जे देगलूर शहराचा करायचा आहे त्याबद्दलच आम्ही फोकस करून जनतेमध्ये गेलो आणि जनतेने आम्हाला एक हाती सत्ता दिली. नगराध्यक्षासह 15 नगरसेवक आमचे विजय झाले. येणाऱ्या काळामध्ये देगलूरचा विकास कसा करता येईल आमच्या सगळ्या नगराध्यक्ष व आमच्या टीमचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. तो आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याशी जे काही विकासामध्ये आम्हाला खेचून आणायचं त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करू आणि विकासाभिमुख पूर्ण जनतेशी आम्ही सेवा करू. एवढं या प्रसंगी मी माझं मत व्यक्त करतो. महापालिकेच्या निवडणुकीतील आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाला आम्ही अधिकार दिले असून इंडिया अलायन्स सोबत असलेल्या पक्षांसोबत आणि वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना यांच्यासोबत आमची चर्चा सुरू आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाशवी बहुमत भाजपला मिळाले. नगरपालिकेमध्ये मिळालेलं यश हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षासाठी धोक्याचा इशारा आहे. सोबत घेतलेल्या प्रत्येक मित्र पक्षाचा घात करणं हा भाजपचा स्वभाव आहे. 2029च्या निवडणुकीत हे दोघेही पक्ष भाजपसोबत दिसणार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक जल्लाद आहेत आणि म्हणूनच भाजपतला एक गट विरोधकांशी हात मिळवणी करण्यासाठी निघाला आहे, अशी सणसणीत टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर केली आहे. माझा इशारा हा लोकशाहीला फाशी देत असल्याचा आहे. मात्र या ठिकाणी आपला जो प्रश्न आहे हा मला आवडला आणि तुम्ही तुमच्या प्रश्नात जल्लाद केवळ लोकशाहीसाठी आहे का अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातही आहे. तर या संदर्भामध्ये जे पाशवी बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे आणि नगरपालिकांमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे हा या दोन्ही पक्षांना असणारा धोक्याचा इशारा आहे. आणि या धोक्याच्या इशाऱ्यामध्ये पुढच्या वेळेस या दोघांना दूर केला जाईल. 2029ला हे त्यांचे मित्रपक्ष आणि आघाडीचे त्यांच्या घटक पक्ष असणार नाही. हे मी केलेलं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याला आज जल्लादच्या भूमिकेतून बघणं हे मनोरंजक आहे. आणि हो, प्रत्येक घेतलेल्या मित्र पक्षाचा घात करणं हा भारतीय जनता पक्षाचा असणारा स्वभाव आहे. आणि त्या अर्थानं आता देवेंद्र फडणवीस हे जल्लादाच्या स्वरूपात त्यांचे मित्रपक्ष संपवण्याकरता निघालेले आहेत आणि त्याचा अंदाज हा एव्हाना सर्वांनाच आलेला आहे. विरोधकांना आलाय, त्यांच्या मित्रपक्षांना आलाय. म्हणून त्यांच्या महायुतीतला एक पक्ष आता हा विरोधकांशी हातमिळवणी करण्याकरता निघालेला आहे. सभापती रद्द करतात, पण महाराष्ट्रामध्ये कोर्टाने निर्णय देऊन त्यांना संधी दिली जाते. या घटनेकडे आपण राहुल गांधींना 24 तासाच्या आत त्यांचं सदस्यत्व रद्द केलं. 48 तासाच्या आत घर खाली करण्याची नोटीस दिली. सुनील केदारांना 24 तासाच्या आत त्यांची आमदारकी रद्द केली. मात्र जे रमीचे फार मोठे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, कोकाटे, यांना शिक्षा सुनावल्यानंतर ताबडतोब ताब्यात घ्या म्हटल्यावर तेच प्रशासन
हे त्यांचं सुरक्षा करताना दिसलं. त्यामुळे त्यांना पळवून लावण्यामध्ये, लपून ठेवण्यामध्ये पोलिसांनी भूमिका निभावली. त्यांची सोय होईल अशा स्वरूपाचं एकंदरीत सरकारने वातावरण तयार केलं आणि त्यांना बेल मिळवण्याकरता सरकार एक गप्प बसलेलं होतं. तर कोर्टाचा निर्णय आल्यानंतर स्वयंस्पष्ट आदेश असल्यावरही त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्यापर्यंत मदत केलेली आहे. त्यामुळे एकंदरीत भारतीय जनता पक्ष हा न खाऊंगा न खाणे दूंगा या धर्तीवर काम करत नाही, तर तो मिल बाट के सब खाओ हीच त्याची भूमिका आहे. आणि थेट स्वरूपामध्ये एक खोटे कागद लावून 420 या प्रकरणामध्ये गुन्हे त्याच्यावर सिद्ध होतात आहेत. या सगळ्यामध्ये शासकीय जो दस्तावेज खोटे सादर करतात अशा एका मंत्र्याला वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न हा सत्ताधारी करत आहेत, हे सत्य आहे. प्रवीण दरेकर या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.